नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी आपल्या सर्वांचं या पेजवरती या चॅनलवरती स्वागत करतो. आपण आत्तापर्यंत रत्नांची जी माहिती घेतली आहे, राशीप्रमाणे कुठले रत्न वापरावेत, राशीप्रमाणे कुठले स्टोन वापरावेत, ते आज आपण या ठिकाणी चौथा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर चौथा व्हिडिओ घेऊन येत असताना जो बुध नावाचा जो ग्रह आहे, तो ग्रह दोन राशींना रिप्रेझेंट करतो. एक म्हणजे मिथुन राशी आणि दुसरी म्हणजे कन्या राशी. या कन्या राशी आणि मिथुन राशीला दोघांनाही या बुध राशीचा स्वामी मानला गेलेला आहे. त्यामुळे या बुधाचा जो स्टोन आहे, तो स्टोन म्हणजे पाचू. आपण पाचू नावाचा जो खडा आहे, तो खडा आपण या राशींसाठी सर्वात गुणकारी मानला गेलेला आहे. म्हणून या राशींच्या लोकांनी पाचू नावाचा जो स्टोन असतो, पाचू नावाचा जो खडा असतो, तो वापरला की नक्कीच आपल्याला गुणकारी फायदा मिळू शकतो. किंवा जे कोणी कलेशी संबंधित असते, जिथं बोलण्याची कामं असतील, त्या ठिकाणी या खड्याचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. ज्योतिषी असाल किंवा अभिनय क्षेत्रामध्ये आपलं पाऊल असेल किंवा आपल्याला सतत बोलावं लागतं, त्या ठिकाणी आपण असाल तर नक्कीच पाचू नावाचा जो खडा आहे, तो आपल्यासाठी आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कुठलेही खडे वापरताना नक्कीच ज्योतिषीय सल्ला घ्यावा. ज्योतिषीय सल्ला घेऊन मगच ते खडे वापरावेत. हा पण व्हिडिओ आपण पाहिला, तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.